ईश्वरपूर नगरपालिकेत सत्तास्थापनेनंतर आता कारभाराला दिशा देणाऱ्या महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर झाल्या। आमदार जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अनुभव आणि तरुणाई यांचा समतोल साधत नवा राजकीय संदेश दिला आहे। ईश्वरपूर नगरपालिका उपनगराध्यक्षपदी आमदार जयंतराव पाटील यांचे विश्वासू व निष्ठावंत सहकारी खंडराव जाधव यांना संधी देण्यात आली आहे। पक्षासाठी सातत्याने कार्यरत राहिलेल्या खंडराव जाधव यांच्या निवडीमुळे अनुभवी नेतृत्वाला जबाबदारी देत स्थैर्य राखण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो। तर दुसरीकडे निवडणुकीत कडवी झुंज देणारे संग्राम पाटील आणि सचिन कोळी या तरुण चेहऱ्यांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी देत तरुणांना पुढे आणण्याचा निर्धारही या निर्णयातून अधोरेखित झाला आहे। शहराच्या विकासात त्यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे। ईश्वरपूर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी पालिका सभागृहात या नावांची अधिकृत घोषणा केली। या निवडी केवळ पदवाटप नसून आगामी काळात शहराच्या विकासाची सूत्रे तरुणांच्या हाती देत नवे विचार आणि अनुभव यांची सांगड घालण्याचा राजकीय इशारा असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। आमदार जयंतराव पाटील यांनी शांत, संयमी आणि दूरदृष्टी ठेवून केलेल्या या नियुक्त्यांमुळे ईश्वरपूर नगरपालिकेत विकासाची नवी चळवळ सुरू होणार असल्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत।